नमस्कार मंडळी, आज तुम्हाला आजचा व्हिडिओ हा दिव्य विचार हिंदीतून दिव्य विचार आहे. त्याचा सविस्तर अगदी थोडक्यात मराठीत ट्रान्सलेशन करून लगेचच्या लगेच सांगण्यात येणार. प्रथम आपण अगोदर वाचूया, सर्व दिव्य विचार अगोदर वाचूया आणि तुम्हाला मराठीतून लगेच ट्रान्सलेशन करून सांगण्यात येईल. यूँ तो प्रत्येक ज्ञान में गुरु की अनिवार्य उपयोगिता है, परंतु ब्रह्म ज्ञान के लिए तो दूसरा कोई रास्ता ही नहीं है. गुरु के बिना उपासना मार्ग के रहस्य मालूम नहीं होते और न उसकी अड़चनें दूर होती है. मंडळी, इमेजमध्ये सांगितल्याप्रमाणे हिंदीतून हा दिव्य विचार आहे, अर्थात दिव्य विचार अर्थात विचारच आहे हा. पण तर मंडळी, नवीन प्रत्येक म्हणजे तो नवीन प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ज्ञान मिळवण्याचे अनिवार्य ज्ञान हे गुरुकडूनच आपल्याला मिळत असते. म्हणूनच आपण ब्रह्मज्ञान घेण्यासाठी आपल्याला दुसरा कोणताच मार्ग नाही, म्हणून रस्ता कोणताच आपल्याला सापडणार नाही. म्हणून त्याकरता आपण गुरुकडूनच ज्ञान आपण ते शिकलं पाहिजे. हे या दिव्य विचारामध्ये आहे. त्याचप्रमाणे गुरुशिवाय उपासना मार्गचं रहस्य आपल्याला माहीत होणार नाही. त्यामुळे आपण गुरुकडून चांगल्यात चांगला मार्ग स्वीकारावा. गुरु हे चांगलेच मार्ग सांगत असतात. गुरुच्याच भाषेत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. गुरु म्हणतात की अरे बाबा, ह्या जीवनामधून तुला उद्धारून जायचे आहे, म्हणून वाईटसुद्धा बोलू नको आणि वाईट विचार आपल्या मनातसुद्धा आणू नको. दुसऱ्याविषयी चांगली भावना ठेव. दुसऱ्या दुःखात तुझं दुःख समज आणि दुसऱ्याच्या आनंदात तुझं सुख समज. या गोष्टी जर तू आत्मसात केल्या तर तुला कोणताही पश्चाताप होणार नाही आणि दुःखही तुझ्या पदरी पडणार नाही. उलट पुण्य तुझ्या पदरी पडेल. म्हणून आपला प्रवास सतत चालू आहे, कारण आपला जन्म झाल्यापासून तर थेट मृत्यूच्या स्टेशनपर्यंत आपला प्रवास हा चालू असणार आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात की जीवनामध्ये अडीअडचणी येत राहणार. चढउतार या जीवनामध्ये निश्चितच मानाने आहे. त्याकरता आपल्या नशिबात काही गोष्टी पूर्ण होत नसेल तर कोणाला दोष देत बसू नका. कुणालाही दोष देत बसू नका, कारण तुमचे नशीब हे वेगळे. तुमचे नशीब हे वेगळे आहे. त्यामुळे तुम्ही आपले नशीब आपल्यावरच असू द्यावे ना. आपले नशीब आपल्याच हातात आहे. तुम्ही त्यात बदल करू शकता. प्रयत्नांची पराकाष्ठा करा, म्हणजे तुम्हाला भगवंत निश्चितच चांगल्या मार्गे, अर्थात लवकरच त्यात काहीतरी परिवर्तन घडून आणतील ही मला खात्री आहे. अडचणी, अर्थात तुमच्या जीवनामध्ये खूप काही अडचणी येत असतात, त्या आपोआप भगवंतच दूर करून देतील. ही सद्गुरूंना येथे सांगायचे आहे या दिव्य विचारामधून. आजचा दिव्य विचार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मी पुढील लाईव्हमध्ये नक्कीच प्रयत्न करेन. चांगल्यात चांगलं सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करणार मंडळी. मला खात्री आहे आजचा लाईव्ह फार काही जास्त मोठा नव्हता, परंतु जेवढं काही करता येईल, जेवढं काही
सद्गुरुराय आम्हाला बुद्धी देतील त्याचप्रमाणे हे कार्य पुढे चालू आहे. मज नाही आता अभिमान गर्व अहंकार गळून पडो सद्गुरुराया तुझ्याच चरणी माझे चित्त लागो. ही प्रार्थना करून आपण हा लाईव्ह इथे स्टॉप करूया. श्री गुरुदेव दत्त सर्वांना. जय शिवराय, जय जिजाऊ. भेटूया पुढील लाईव्हमध्ये. सर्वांची काळजी घ्या आणि आपल्या शेजाऱ्यांची काळजी घ्या. जय शिवराय, जय जिजाऊ.